गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. आदित्यकडे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो मित्रांनो, उठलो आहे आणि इथं मम्मीचा स्वयंपाक चालू आहे. गुड मॉर्निंग मम्मी. आता नाश्ता करतो गाईज, खूप भूक लागली आहे. सो गाईज, पप्पा बघा स्पीकरचे माप वगैरे घेते, याचा साईज बघत आहे. याचा पण घेतला आहे माप वगैरे. याच्यासाठी कवर, स्पीकरसाठी, बुफरसाठी आणि छोट्या छोट्या स्पीकरसाठी, या छोटूसाठी पण. बाय बाय. बरोबर सांभाळू. सो गाईज, चला जाऊया ऑफिसला. मग पप्पाला टाटा केलं आणि आपण जायचं आता ऑफिसला. चला निघूया गाईज. सो हे गाईज, ऑफिसला पोचलो आहे मी आणि 3 मिनटं बाकी आहे गाईज 9:30 वाजायला. 9 वाजून मी 27 मिनटाला पोचलो आहे गाईज. चला गाईज, तुम्हाला आता मी लंच ब्रेकमध्ये भेटतो, जातो मी. प्लीज लंच ब्रेक झाला आहे, जेवण करायला आलो आहे आणि आज आहे मटकीची भाजी आणि 3 आहे गुलाबजामुन. तर मम्मीनं गावावरून गुलाबजामुन आणले आहे आणि अण्णा पण आहे सोबत. जेवतो आहे गाईज. आज फ्लोअरवर मला आवाज काढायला सांगितलं गाईज. सो डॉनल्ड डकचा आवाज काढला मी. अण्णा कैसा लागा आवाज? अच्छा आहे. तेच घ्यायचं आता. जेवण करतो आहे. आई पप्पा पण आले आहे गाईज. चांगलं वाटतं आहे ते आले तर. जेवण करतो गाईज, वेळ नाही आहे. जसा जसा वेळ भेटतो आहे तसं तसं मी ब्लॉग काढत आहे. आणि थोडं सॅलरीचं पण चालू आहे. गेलो होतो परत मॅडमकडं. मॅडम बोलली की मेल वगैरे केला आहे, थोडं वेळ लागेल. म्हटलं मॅडम करा तुम्ही, लवकरात लवकर करा, पण माझी सॅलरी द्या म्हटलं. ते बोलली की ठीक आहे, की लवकरात लवकर करणार नाही. तर तेच ते त्यांच्यानं प्रयत्न करतो आहे. पण मी त्यांना सांगितलं एक डे की मला 15च्या पहिले पाहिजे म्हटलं. आणि 15 तारीख म्हणजे आजची तारीख तर किती माहिती आहे का? आजची तारीख आहे यांना तारीख की आज की आज 6 तारीख आहे ना. हां, 15च्या पहिले द्या म्हटलं. सो ते बोलले की 4 वाजता ये, 4 वाजता तुला परत सांगतो म्हणून फोन करणार आहे. जी काही टीम असेल, ॲडमिन टीम वगैरे, ॲडमिन टीम आहे, पेमेंट टीम आहे, आय डोंट नो. त्यांना सांगितलं की पेमेंट करून द्या म्हटलं. तर ते बोललेत की हां करतो म्हणून. तर तेच बोल सगळ्यात माझं जेवण करतो, मला ऑफिस सुटल्यानंतर भेटतो. हे गाईज, ऑफिस झालं आहे, ऑफिस लॉग आउट झालं आहे. आणि आता काही नाही, अन्नाचं हे क्या करणं आहे त्याला, अटेंडन्स लगाना आहे. अटेंडन्स लावून देतो त्याची. तेच चालू आहे त्याचं काम. अटेंडेंस ये क्या क्रोम कर रहे हो? क्रोम जो ये वाली लिंक है ना, ये वाली लिंक वहाँ पेस्ट कर दे. अरे बाय ब्रो. फोन पे करो. हाँ, वो वाली लिंक कॉपी कर और क्रोम में पेस्ट कर दे. सो काही त्याच्या अटेंडन्स लावून देतो आणि माझी पण लावायची. हां, ह्या आय डी त्यावर पासवर्ड आहे. चला गाईस, घरी निघूया. सो हे गाईस, आता बेकरीमध्ये आलो आहे. आता इच्छा झाली आहे काहीतरी यार, काहीतरी घ्यायसाठी गाईस. काहीतरी म्हणजे क्रीम वगैरे, कोन वगैरे, इच्छा तर झाली आहे. पण माझी आवडती जी आहे मँगो फ्लेवर तर दिसत नाही. मँगो फ्लेवर नाही आहे क्या? आणि क्रीम रोल पण घेतला आहे गाईस. सो उद्या थोडा आम्ही बाहेर जाणार आहे. सो त्याच्यासाठी बाहेर म्हणजे ती तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये माहिती पडणार. पुढे जाणार आहे. मँगो फ्लेवर नाही आहे. मँगो नाही आहे. जो लगे वही आहे. या साईडला बघतो आता. इथं मम्मीची आता तयारी चालू आहे जेवण करायची. मम्मी काय करते जेवणाला तू आज? काय नाही, आज पुलाव भात. बघा गाईस, ही रोज रोज बघा किती अजून स्मार्ट होत चालली मम्मी. हे मग मी ब्लॉग लावले बघ आपले. हे बघ याला कसं मारतात चिकूला. हे बघ हे बघ ब्लॉग. उद्देश मामा गाईस कसा दिसत आहे मी? हे बघा, काय लाल लेकरू आहे की कोण आहे उभा आहे ब्लॉग काढत आहे. मी स्वतः शॉक झालो आहे गाईस की हा कोण आहे म्हणून. हे बघ ना, एवढंसा दिसत आहो मी त्याच्यात. लहान पोरांना दिसत आहो आहे ना. आणि आता पण लहानच आहे. काय आहे? आईचा स्वयंपाक चालू आहे गाईस. तर मस्तपैकी पुलाव भात आलो आहे. थोडी जी ताईनं मला बॅग दिली होती बड्डेच्या दिवशी, ती थोडी मोठी झाली आहे. ती चेंज करायला आलो आहे. आणि आता 10 वाजायला फक्त 10 ते 15 मिनटं बाकी आहे. पप्पांचा फोन आला होता. हे शॉपिंग करायला आले होते, पण ते बोललेत की चेंज करून टाकले.
गाईस ती जी बॅग होती मला गिफ्ट दिली होती ताईनं, सो ती दिली आहे, त्याची अमाऊंट घेतली आहे. ते नंतर आता घ्यायसाठी येणार, जे त्यांना घ्यायचं आहे पप्पांना काहीतरी. आता दुसरं त्याच्या जागेवर दुसरं कुठली वस्तू घेऊन घेणार ते. सो आता काही नाही गाईस, घरी जातो. साऊंड बार ठेवायसाठी बघा पप्पाने टेबल घेऊन आणला आहे. अच्छा याच्यावर थोडं म्हणजे थोडंसं इथं वरे राहील ना पप्पा त्याच्यासाठी. अच्छा असं आहे का, स्पेशली साऊंड बारसाठी हा पप्पा. नाही ॲक्च्युली हा स्टडी टेबल आहे, त्याला पण बघा ना, स्टडी टेबल, त्याला बघा कसं केलं आहे. मग बनवायला सांगितलं होतं पप्पा. अच्छा एक काम झाला बघा गाईस, असं ठेवलं आहे आता बुफर. साऊंड बार तिथं आहे आणि साईडला फ्लॉवर पॉट कोणते ठेवायचे पप्पा, कुठला पण ठेवू का. सो गाईस मी आता जेवण करत आहे गाईस. मम्मीनं पुलाव भात बनवलं आहे आणि मी थोडं लेट जेवण करत आहे गाईस, थोडंसं खाल्लं होतं मी, सो त्यामुळे. आणि पप्पाने एक नंबर काम केलं आहे गाईस. जे साऊंड बारचा बेस असतो ना, त्यासाठी एक टेबल आणला आहे गाईस. पप्पा पण आज मला मम्मी सांगत होती की दिवसभर पप्पा ते तुझ्याच कामामध्ये होते म्हणे साऊंड बारच्या. म्हणजे ते माप वगैरे घेत होते. मॉर्निंगला तर घेतलं होतं, दुपारी परत घेतलं होतं म्हणे. त्याच्यासाठी आता साऊंड बारला थोडंसं हे शिकायचं आणि ते कवर वगैरे. पप्पा खूप बरं आहे. पप्पाचं काम कसं आहे माहिती आहे का गाईस, सगळं सिस्टमॅटिक पाहिजे त्यांना, प्रॉपर पाहिजे. तो साऊंड बारच्या बेसचं काम झालं आहे. मी बेससाठी स्पेशली एक टेबल केला आहे, चांगलं वाटतं, मस्त वाटतं गाईस टेबल. आणि आजूबाजूला फ्लॉवर ठेवले छोटे छोटे, सो छान वाटत आहे ते. खाली ठेवून बराच दिसत होता, पण टेबल ठेवून अजून चांगलं दिसत आहे. सो तेच गाईस. आणि गाईस उद्या आम्ही थोडं बाहेर जातो आहे, सो आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. आता मी जेवतो, उद्या सकाळी आम्हाला लवकर उठायचं आहे, सो त्यामुळे. सो गाईसचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, तुमच्या फ्रेंड्स होते. गुड नाईट अँड बाय बाय.